नमस्कार, मी रेवती. थोडं मनातलं मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. काल आपण बघितले की चौथ्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी ज्ञानाचे महत्व कसे सांगितले. आज आपण पाहणार आहोत ज्ञानेश्वरीचा अध्याय 5वा. या अध्यायाचे नाव आहे कर्मसन्यास योग. चला तर मग अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया की या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला आणि पर्यायाने आपल्याला काय सांगत आहेत. अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो, देवा, तुम्ही एकदा सांगता की सर्व कर्माचा त्याग करा, संन्यास घ्या, आणि दुसऱ्यांदा सांगता की कर्म करा, कर्मयोग आचरा. तुम्ही मला एकाच वेळी दोन वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहात. यामुळे मी गोंधळात पडलो आहे. मला यातला नेमका कोणता एक मार्ग श्रेष्ठ आहे ते सांगा. कर्मयोग की संन्यास? श्रीकृष्ण अर्जुनाला हसून उत्तर देतात, अर्जुना, कर्माचा त्याग करणे आणि फळाची आशा न ठेवता कर्म करणे हे दोन्ही मार्ग माणसाला मोक्षाकडेच घेऊन जातात. पण या दोन्ही मध्ये कर्मयोग हा मार्ग अधिक सोपा आणि श्रेष्ठ आहे. घरदार सोडून जंगलात जाण्यापेक्षा संसारात राहून आपली कर्तव्य चोख पार पाडणे जास्त महत्वाचे आहे, असे श्रीकृष्ण म्हणतात. श्रीकृष्ण संन्यासाची एक सुंदर व्याख्या सांगतात. संन्यासी म्हणजे केवळ भगवी वस्त्रे घालणारा माणूस नव्हे, जो माणूस कोणाचा द्वेष करत नाही, कोणाकडूनही अपेक्षा ठेवत नाही आणि सुख दुःखात समान राहतो. तो संसारात राहून आपली सगळी कामे करत असला तरी तोच खरा संन्यासी आहे. संन्यास कपड्यावरून नाही तर मनाच्या विचारावरून ठरतो. माऊलींचे सुंदर उदाहरण. कमळाचे पान या अध्यायाचा अर्थ सांगतात संत ज्ञानेश्वर माऊलींनी एक अप्रतिम उदाहरण दिले आहे. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यातच जन्मते आणि पाण्यातच राहते, पण पाण्याचा एकही थेंब त्याला चिटकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपण संसारात राहावे, आपली सगळी कर्तव्य देवाचे काम म्हणून पार पाडावीत. असे केल्याने कर्माचे कोणतेही पाप किंवा पुण्य माणसाला चिटकत नाही आणि माणूस बंधनात पडत नाही. श्रीकृष्ण सांगतात की बाहेरच्या जगातील भौतिक गोष्टीमधून पैसे, गाडी, वस्तू मिळणारे सुख हे तात्पुरते असते आणि शेवटी दुःखाला जन्म देते. खरा सुखी माणूस तोच आहे जो आपल्या मनाच्या आत सुख शोधतो, ज्याने स्वतःच्या इच्छा आणि राग, काम आणि क्रोध यांच्यावर ताबा मिळवलेला असतो. तोच जगात सर्वात शांत आणि आनंदी असतो. अध्यायाचा मुख्य संदेश. या 5व्या अध्यायाचा सर्वात मोठा संदेश हाच आहे की कर्म टाळू नका, तर कर्माचे फळ देवावर सोडा. मी हे काम केले हा अहंकार सोडून देवाचे निमित्त बनून काम करत राहणे हाच संसारात राहून मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा रस्ता आहे. तर मंडळी, हा होता 5व्या अध्यायाचा सोपा अर्थ. कसं वाटलं तुम्हाला माऊलींचं हे मार्गदर्शन? मला कमेंट करून नक्की सांगा. उद्या आपण पाहणार आहोत 6वा अध्याय, जो खूप महत्वाचा आहे, तो चुकवू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या थोडं मनातलं चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.